भिरकवण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. संदीप येतात चेंडूच्या खाली आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अगदी अंगाला आदळला, त्यानंतर थोडीशी मिसफील्ड देखील झाली. एकाची तब्दिली 2 धावांवरती इथे झाली आहे. 55 धावा झाल्या धावफलकावरती. 10 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण असणार आहे. मेहनत करावी लागेल, मेहनत इथे करावी लागणार आहे गोलंदाजाला. डॉट बॉल टाका, डॉट चेंडू घ्या, थोडंसं दडपण निर्माण करा, प्रेशर क्रिएट करा आणि त्या प्रेशरवरती विकेट्स मिळू शकते. पण तो प्रेशर कसं काय कोणाला मिळणार आहे? कारण बघा समोर देखील ना बॅटर्स तेवढेच बलाढ्य आहेत. प्रथमेश असतील, साई असतील. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी फुटातला चेंडू होता. भिरकवण्याचा इथे देखील प्रयत्न केला. एकच धाव इथे मिळणार आहे. अजय आहेत लॉंग ऑन वरती, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडीशी दुखापत झालेली बघायला मी इथे वाटतं आपल्याला. प्रथमेशांना पाण्याची आवश्यकता असेल तर विकेटच्या मागे पाणी आहे, आपण ते घेऊ शकतात. साई शेलर आल्यात स्ट्रायकिंग एंडला. साई शेलर आल्यात. त्या खेळाडूंनी अगदी कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचं नाव त्या शिखरावरती नेलंय. संपूर्ण जगतातली सगळ्यात मोठी टेनिस बॉल टुर्नामेंट म्हणजेच ISPL मध्ये देखील तो षटकार कोण विसरणार आहे? काय षटकार तो मारला होता, अगदी सगळ्यात लांब षटकार देखील म्हणायला हरकत नाहीये. आता आवश्यकता त्या षटकारांची तर नाहीये, पण बघायला मिळेल का आपल्याला त्यांच्या बॅटमधून, त्यांच्या ओळखीप्रमाणे, त्यांच्या नावाप्रमाणे तो एखादी षटकार. गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, म्हणजे 5 आतापर्यंत दिल्यात 3 चेंडूंवरती आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी कनेक्शन चांगलं झालंय आणि जेव्हा बॅटला चेंडू असा कनेक्ट होतोय आणि तो देखील साई शेलर यांच्या बॅटला चेंडू कनेक्ट होतोय तर चेंडू थांबणार नाहीये. अगदी मैदान पार केलाय चेंडूने, बिरकावून दिलाय. येतो एक हाय हाय व्होल्टेज षटकार साई शेलर यांच्या बॅटमधून. 66 धावेंचं लक्ष होतं. 4थं षटक मार्गस्थ आहे. त्यातील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावेंची आवश्यकता आहे. पहिली मॅच देखील अशीच झाली. 5 चेंडू ठेवून 63 धावा बनवल्या. इथे देखील तशीच काहीतरी कामगिरी होते आहे का? कारण अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी ना फक्त 4 धावेंची आवश्यकता आहे. तो विजयी फटका साई शेलर यांच्या बॅटमधून येतोय का, की गोलंदाज काहीतरी ड्रीम स्पेल का टाकावं लागेल? एखाद दुसरी हॅट्रिक तरच कमबॅक होऊ शकतं. यावेळी यॉर्करचा वापर केलाय, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, योग्य त्या वेळेवरती तो वापर केलाय. काय चेंडू होता आलाय. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉल. अप्रतिम गोलंदाजी इथे केली आहे. हेच तर क्रिकेटचं मादक सौंदर्य का म्हणतो ना. गोलंदाजावरती प्रहार केला, आक्रमण केलं शॉर्ट चेंडूवरती, त्यानंतर बघा गोलंदाजाने कसा कमबॅक केलाय. अगदी यॉर्क लेनचा चेंडू यॉर्क केलाय बॅटरला. बलाढ्य बॅटरला यॉर्क करणारा ही देखील एक शैली असते गोलंदाजाकडे, करून दाखवलाय. नेक्स्ट बॉल, लोअर फुल टॉस चेंडू आहे, डीप होणारा चेंडू होता. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी करण्याची जी दिशा होती, जर नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजच्या एंडला फेकी झाली असती तर धावची स्वरूपाची विकेट मिळाली असती. पण आता समीकरण काय, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 3 धावा. अनेक सामने आपण असे बघितले ज्या 6 चेंडूंवरती 30 देखील झालेत, तर अनेक सामने असे देखील पाहिलेत ना आपण की 6 चेंडूंवरती 3 देखील नाही झालेत. बघा त्यासाठी गोलंदाज कुठला निवडला जातो, L&T खोनी संघाकडून कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये तो चेंडू सोपवला जातो की मॅच ना जवळपास आपल्या खिशामध्ये घातली आहे YSCC संघाने. पण त्या वाघाच्या जबड्यातनं ती मॅच खेचून काढणं देखील ना एक अशा गोलंदाजाला द्यावं लागेल ज्या गोलंदाजाकडे तो अनुभव देखील असणार आहे. अजय येत आहेत स्वतः गोलंदाजी मार्कवरती. बघा अजय आता कशी गोलंदाजी करतायत. 6 चेंडू आणि 3 धावेंचं समीकरण फक्त आहे. 6 balls 3 to win. अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. सार्थक 11 टीमचे कॅप्टन. शेवटचा अंतिम कॉल आहे. सार्थक 11. 6 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असताना क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अमोल यांच्याकडून देखील चूक होते आणि हा चौकार येतोय. हा फक्त चौकार नाही आहे तर हा विजयी चौकार आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे आणि ती अस्तित्वाची लढाई इथे जिंकली आहे साई शेलार आणि YSCC 11 या टीमनी.